कलियुग आहे. मी त्यात त्यांना असं म्हटलं होतं की जे 4 युग होऊन गेले त्यात कलियुग आहे आणि श्रीकृष्णाचा 10वा अवतार ह्या युगात येणार आहे, जो की कल्की अवतार असणार आहे. आणि हे युग तर मी डोळ्यांनी अनुभवलं, तुम्ही सगळ्यांनी अनुभवलं असेल. तुमच्या बरोबर एखाद्याने तुमचं वाईट केलं की त्याचं वाईट होतं, कारण कर्म त्याचे कर्म त्यांनी खराब केले की त्याचं वाईट. आणि किंबहुना आपणही जर चुकीचे कर्म केले तर आपलं वाईट होणार. त्यांनी असा प्रश्न विचारला होता मला की 5 वर्षाचा एक मुलगा आहे त्यांच्या ओळखीतला, त्याला कॅन्सर झालाय, त्याचे काय कर्म आहेत. आणि त्यावरती मी त्यांना मग परत तेच श्रीकृष्णाने कदाचित हे उत्तर मला समजावलं असेल, मी तर कुठं वाचलेलं नाहीये. त्यांना मी एका शब्दात उत्तर दिलं, प्रारब्ध. ज्या वेळेस एखाद्या 5 वर्षाच्या 7 वर्षाच्या 10 वर्षाच्या व्यक्तीला अशा गोष्टी घडतात किंवा आपण कधी कोणाचं वाईट केलेलं नसतं पण आपल्या बरोबर वाईट होतं, मी कुठल्याच माणसाला त्रास दिलेला नाही पण त्याच्याकडनं मला का त्रास होतो हे मला कधीच कळत नाही, तर याला प्रारब्ध म्हणतात. तर प्रारब्ध ही संकल्पना काय, तर गेल्या जन्माच्या कर्माची फळ. श्रीकृष्ण असं सांगतात किंवा भगवद्गीता असं सांगते की माणसाचा जन्म होतो आणि त्याचा मृत्यू होतो. शरीर हे नाशवंत आहे परंतु आत्मा नाही. आत्मा प्राणवायू तो सोडला जातो शरीरातून, आत्मा बाहेर निघते आणि दुसऱ्या शरीरात जाते. एखाद्या व्यक्तीने त्याच्या उभ्या आयुष्यामध्ये जे काही कर्म केलेले आहेत ते जर चुकीचे केलेले असतील आणि त्या जन्मात त्याचं फळ त्याला मिळालेलं नसेल तर पुढच्या जन्मात त्याला भोग भोगल्याशिवाय सुटका नाही. म्हणून चांगली कर्म करा. म्हणून मागच्या जन्मात तर आपण काय केलं आपल्याला माहिती नाही. आता जर तुम्हाला त्रास होतोय तर ते प्रारब्ध आहे, मागच्या जन्माची कर्माची फळ आहे. पुढच्या जन्मात तुम्ही काय करणार ते माहिती नाही. त्यामुळे किमान ह्या जन्मामध्ये तुम्ही प्रयत्न करा चांगले कर्म करण्याचा, त्याचा फायदा तुम्हाला निश्चितपणे ह्या जन्मात होईलच. आणि म्हणून त्या श्लोकाचं पालन आपण केलं पाहिजे.